इतक्या ग्रामीण भागात इतक्या इथे राहूनही काही प्रशिक्षण न घेता नैसर्गिक गळा होता त्यांना. त्यांच्या वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांच्या मुलांचा. परमेश्वर छान गातोय. त्याचा आवाज थोडा कमी करतोस का? असो, नानांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. दीपावलीच्या, पाडव्याच्या, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, आपली भरभराट हो अशा मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझी एक छोटीशी कविता, मला छोट्या छोट्या कविता लिहायला आवडत. छोट्या ओळी, छोटे शब्द असं करायला मला आवडतं. आणि छोट्यामध्ये कसं जास्त काय भरता येईल तसा माझा प्रयत्न असतो. बघा, पहिली ओळ आहे कवितेची, वेळ चालला निघून. तीनच शब्द आहे. वेळ चालला निघून. दुसरी ओळ आहे, भरभरून घे जगून. वेळ चालला निघून, भरभरून घे जगून. का उगाच झोपलास, का उगाच झोपलास, आळसास पांघरून. का उगाच झोपलास, आळसास पांघरून. वेळ चालला निघून, भरभरून घे जगून. बघ जरा धरा निवांत. धरा म्हणजे हे पृथ्वी आपली, ही धरती माता. धरा म्हणजे धरती माता. बघ जरा धरा निवांत, बैसली किती नटून. वेळ चालला निघून, भरभरून घे जगून. वाटता कधी उदास, वाटता कधी उदास, एक बार घे हसून. वेळ चालला निघून, भरभरून घे जगून. पाहतोस का दुरून, अरे पाहतोस का दुरून, मनमुराद घे भिजून. पावसाला लांबून बघायचं नाही, भिजून घ्यायचं. पाहतोस का दुरून, मनमुराद घे भिजून. वेळ चालला निघून, भरभरून घे जगून. आणि शेवटी बघा, शेवटची ओळ खूप छान आहे. भरवसा उद्यान आज. भरवसा उद्याचा बी नाही ना आजचा बी. भरवसा उद्यान आज, काळ बैसला टपून. भरभरून घे जगून, वेळ चालला निघून. धन्यवाद.